हा व्हिडिओ आहे अंतरवाली सराटीतला। रात्रीची 2 वाजताची वेळ आहे आणि मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा नव्यानं उपोषणाला बसलेले आहे। त्याचबरोबर मराठा बांधवांनी सुद्धा या उपोषणामध्ये सहभाग घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो। रात्री 2 वाजता अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणाची जी जागा आहे त्या जागेमध्ये कितीतरी मराठा बांधव उघड्यावरती आपल्याला झोपलेले पाहायला मिळतात। मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा नव्यानं हे उपोषण सुरू केलं आहे। जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, सगळे सोयऱ्यांचा जो अध्यादेश आहे तो पारित होत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने हे आंदोलन पुढे तसंच चालणार आहे आणि उपोषण आज 3रा दिवस आहे। मराठा बांधव सुद्धा मोठ्या संख्येनं या उपोषणामध्ये सहभागी होताना पाहायला मिळते। मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा नव्यानं हे आंदोलन पेटवलं आहे, हातामध्ये घेतलं आहे मराठ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी। मराठ्यांच्या या संघर्ष योद्ध्यानं शब्द दिला होता, जोपर्यंत प्रत्येक मराठा बांधवांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा मराठ्याचा वाघ थांबणार नाही आणि तोच शब्द खऱ्या अर्थानं खरा ठरवण्यासाठी पुन्हा एकदा संघर्ष योद्धा या उपोषणाच्या गादीवरती बसलेला आहे। जरांगे पाटील यांच्यासोबत अनेक मराठा बांधव सुद्धा या उपोषणामध्ये सहभागी झाल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। रात्रीच्या 2 वाजताचा हा व्हिडिओ आहे। आजूबाजूला सगळे मराठा बांधव झोपलेले आहेत। मनोज जरांगे पाटील हे सुद्धा त्या ठिकाणी स्टेजवरती असल्याचं दिसतंय आणि हा 2 वाजताचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहोत। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय युट्यूब चॅनल मध्ये। आपण जो व्हिडिओ पाहिलाय हा व्हिडिओ आहे अंतरवाली सराटी मधला। मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा नव्याने उपोषणाला बसले आहेत। मराठा बांधवांना आरक्षण मिळावं यासाठी ही लढाई पुन्हा एकदा भेटली आहे। ही वेळ आहे रात्रीच्या 2 वाजताची। अनेक मराठा बांधव सुद्धा या उपोषणामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहे। जरांगे पाटील उपाशी आहेत आणि मग आम्ही कसं काय घरी थांबायचं असं म्हणत मराठा बांधव त्या उपोषणाच्या ठिकाणी जरांगे पाटलांना साथ देण्यासाठी उपस्थित आहेत। याचाच हा व्हिडिओ रात्री 2 वाजता कॅमेऱ्यात कैद झालाय।